सुगंधित मोगराचा गंध दरवला गंध मोहरला प्रभासरी गुलाबी दिन उजाडला प्रभासरी गुलाबी दिन उजाडला ओढती
या कानाची उगाच थट्टा कशाला करतेस? तुला पाहण्यासाठी माझे डोळे आतुरलेत, तुझ्याशी बोलण्यासाठी शब्द सुद्धा भारावलेत. हृदयातील भावना व्यक्त करून मनाला विसावा मिळावा आणि तुझ्या अलगद हलवार स्पर्शाने अंगावर येणारे सहारे सुद्धा तुझी प्रतीक्षा करत आहे. राधे, यायला इतका उशीर का केलास? जा, मला नाही बोलायचं. अरे काना, का रागवला तुझ्या प्रिय सखेवर? रागवणारच ना, यायला इतका उशीर का केलास? अरे मोहना, नको रागू. मला कामेधंदे असतात, ते सर्व आवरून वेळ काढून येते मी तुला भेटायला. म्हणजे तुझ्या कामापेक्षा तुला माझ्यापेक्षा तुझी कामं महत्वाची आहेत तर? अरे माझ्या सख्या, तसं नाही रे. तू तर माझ्या सदैव हृदयात बसला आहेस. तुझ्यामुळेच तर हे सारे जग मला ओळखत आहे. राधाकृष्णाचं नाव या जगात अमर आहे आणि अमर राहील, हा आपला प्रेमाचा विश्वास आहे. बरं, आता तुझा राग जाण्यासाठी काय करू? काय करशील? हा, मी आपली प्रेमलीला गातो, तू त्यावर नृत्य करायचं. ठीक आहे का ना? गोपाळांचा राणा तुझ्यासाठी झालो दिवाना, बाळ गोपाळांचा राणा तुझ्यासाठी झालो दिवाना. नाते बंधनाचे धागे जुळले असे ना, नाते बंधनाचे धागे जुळले भरले सप्तरंग प्रेमाचे बहरले.
भरले बहरले सप्तरंग प्रेमाचे बहरले स्वप्न रंगवूनी निजले नभांगणी तारे स्वप्न रंगवूनी निजले नभांगणी तारे
स्वप्न रंगवून निजले नभांगणी तारे स्वप्न रंगवून निजले नभांगणी तारे नयनी भरून उरावे नयनी भरून उरावे दृश्य नजारे स्वप्न रंगवून निजले नभांगणी तारे 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 प्रभात विनाली शुभ्र दुर्याने स्वर्गंधार मैत्री कोकिळ दुराने पक्षी विहारी नवी हेमंती नव्याने अरुणोदयाची प्रभा रंगीला रूपाने धवबिंदू दाटले अंगणाचे हारले थंडगार वारे स्वप्न रंगवून निजले नभांगणी तारे 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 लगलगणारी ती जांभूळचा किरणे पायावट जागला पाऊल गुणाने अंगणाची शोभा वाढली प्राजक्त फुलाने वसुंधरा नटली छान सौंदर्याने निसर्गाची किमया हिरवळीची माया स्वरूप लाजरे स्वप्न रंगवून निजले नभांगणी तारे 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 नयनी भरून उरावे नयनी भरून उरावे दृश्य नजारे स्वप्न रंगवून निजले नभांगणी तारे स्वप्न रंगवून निजले नभांगणी तारे स्वप्न रंगवून निजले नभांगणी तारे स्वप्न रंगवून निजले नभांगणी अबे पोरीनो पोरीचे चालले तरी काय अबे पोरीनो अगे पोरीनो काय ग राजे काय झालं अरे एवढी बुजबुज तरी कसली करता तुम्ही हे राजे ते तारेला सांग माझी ती भांडते मला 2 मुले आहेत म्हणून मला सारखी चिडवत असते मुलगा नाही म्हणून तुला म्हातारपणी कोण सांभाळणार काय काय चिडवलं काय मी काय चिडवलं म्हणे आता तो बडे वळला अगं तू काय म्हातारी झाली तो तुला सांभाळलंय कोण बोलता येतं अगं पुरीनो तिला कशा चिडवता आज तिच्यावर वेळ आहे उद्या तुमच्यावर पण तीच वेळ येऊ शकते अगं चंद्रा बरोबर बोललीस अगं तारा आजकाल मुलांपेक्षा मुली आई वडिलांना चांगल्या प्रकारे सांभाळतात आज स्त्री पुरुषाच्या पावलात पाऊल टाकून काम करत आहे आज स्त्रीच्या स्वतःच्या पोटी स्त्री जन्माला नको तर मुलगा जन्माला पाहिजे अशा मनात भावना का निर्माण होतात स्त्री पुरुष समानता आजकाल याची गरज आहे
राधे माझी चुकीची समज झाली. हिरा चुकलंच माझं. भावनेच्या भरात खूप काही बोलून गेले, क्षमा कर. मग का असू दे, तुला तुझी समजली ना हीच मोठी गोष्ट आहे. झाला ना तुमच्या गैरसमज दूर, तर चला मग, खूप उशीर होतोय. पण आपल्या जाणकारी व्यक्ती पाहिजे की नको? हो राजे, कोणतरी हवं. पण अजून मावशी कुठे राहिली? आपण तिला बोलून घेऊया का? हो. अरे लाले, नको नको, त्या मावशीला अजिबात बोलू नको. तिथे आली की पिटीक पिटीक लिटी दुखत असते. अगं सुंदरा, असू दे का? म्हाताऱ्या माणसाला आपण सांभाळून घेणार नाही, ते कोण सांभाळून घेणार? म्हाताऱ्या माणसाचे होतात एखादे दोन शब्द. हो लाले, बरोबर आहे तुझं. तू बोलते म्हणून मी ऐकते, नाहीतर मी जाते बघ गाडी. काय गं सुंदरा, काय झालं? अगं तिथे आली की माझ्यासोबत भांडण करत असते. तिथे इकडे पिटी तिकडे पिटी तिथे भांडण करत असते बघ. अगं सुंदरा, तू असा कशाला विचार करते? आम्ही आहोत ना, तुला नाही त्रास देणार ती. भाग मारते. सुंदरा, तुझा आवाज दे मावशीला. तुझा आवाज ऐकून परत येईल. तुझा आवाज ऐकून. थांबा बटे. अरे बावटे, अगं पिटकी बावटे. तू काय का हाक पाय दिला? ठीक आहे, मीच मारते हाक. अगे मावशी, अगे मावशी. अगं काय ग, कशाला हात मारताय मला? आपल्याला बाजाराला जायचंय, लवकर ये बरं. हो हो, तुम्ही गेलात पुढे आणि आता बरं तुम्हाला आठवण आली मावशीची. अगं मावशी, ये ग. अगं हो 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 राधे, तू बोलवतेस म्हणजे मी येतेच ग. ठीक आहे, लवकर या. ला 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 ला.
माझ्या तोंडावर तुकले का? हा हे राधे बघ बघ ही कशी नुरी बोलते. हा जरा वयाचा तरी विचार करून बोल. हा जा तुम्ही, मी नाही येत, मी राहते. वा वा आजूला. अगं मावशी तिचं काय घेते मनावर? पुरी थट्टा मस्ती करतात का तुझ्याशी? अगं मी काय मानपान घेऊन बसते काय? अगं आज आहे उद्या नाही, उद्या मेल्यावर कोण येणार तुमच्या सोबत? अगं मावशी असं वाईट नको का बोलू? म्हातारपण आणि तरुणपण घेऊन काय बसलीस? आजकाल कोणाचं काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे आजचा दिवस कसा आनंदाने जाईल हे आपण बघायचं. अगं माझी चाप नाचून नाचून हाडे बसलीत गे. तिथे नेहमीच असतं आधी लागायचे मुळं आणि हाडा लागायचे पाडळ. काय काय बोलीस? हा अगं बाजू मी तुझं काय बोलली तुला? तू नाही तर कोण बोललीस? हा तिथं कोणाची काय विचार आहे का मला? हा त्याने नेवत्याव करून. ते सोड तुला यायला एवढा उशीर काय झाला? अगं पोरीनं काय सांगू, माझी घरी 4 पोरं. सकाळी उठल्यापासून त्यांचा रडगाणं चालू. त्यात नवरा सारखी बडबड करत तुम्हाला झोपूच देत नाही. अगं झोपू देत नाही म्हणजे दारू पिणं तर बडबड करत असतो असं. मग मी त्याला उपाशीच झोपवते. म्हणजे तू त्याला रात्र उपाशीच ठेवते? अगं चावड बायक्या, उपाशी म्हणजे त्याला जेवायला देत नाही. असं होय? पण तुम्हाला काय वाटलं? आम्हाला वाटलं हा तेच वाटणार तुम्हाला, बाकी काय नाही. हा आता खूप झालं, आपल्याला बाजार जायला खूप उशीर होतोय. अगं मावशी एक शांत गाणं बोल ना, म्हणजे पायवळ आपण कधी पार पाडू समजणार नाही. बघा तुमची नवीनची गाणी ती थोडी जमणार आहेत मला, आणि आमची जुनी गाणी ती थोडी तुम्हाला जमणार. अशी तुमके देणारी. तू जे एखादं बोल छानसं गाणं. मी एक गाणं बोलू काय? अगं बोबडे आधी बोलायला शिक, गाणं बोलायला चालले. पिट्टी मंडळी आता तुम्ही काय भांडत बसणार आहेत का? नका कोणी गाणं बोलू, मीच बोलते गाणं. राधे मला काय जमणार ना नाचायला. मी पुढे हलवली जाते, तुम्ही या माझ्या मागोमाग. ठीक आहे मावशी. मी बसत बसत पुढे जाते, या तुम्ही माझ्या मागोमाग. हो येतो आम्ही.
सखी सोबती मधुर बासुरी हर्षिली गोकुळनगरी धुंदीत बावरी माझ्या सवंगडी अजून कसे आले नाही? निसर्गाच्या दैवी शक्तीने मानलेला हा नयनरम्य थाट, फुलांचा दळवळणारा सुगंध, चंदनाच्या शीतलतेजैशी झाडांची छाया, खळखळ वाहणारा झरा, कानाला तृप्त करणारा पक्ष्यांचा आवाज, धरणी मातेवर हिरवळीने पांघरलेली शाल, त्यावर बागडणारी जीवसृष्टी, या साऱ्यांच्या सानिध्यात राहून गोवर्धन गिरधारी वासुदेव देवकीसा कन्हैया म्हणून नावारूपास आलो. कोण म्हणे मोहना, कोण म्हणे मुकुंदा, तर कोण म्हणे हरी, हीच माझी खरी ओळख. अरे, माझ्या सवंगडी अजून कसे नाही आले? ते येईपर्यंत आपण बासरी वाजवत बसू. तुमच्या बासरीमध्ये अशी काय जादू आहे की सारखे ऐकतच राहायचे वाटते. तुमच्या बासरीचा आवाज आला आणि आम्ही धावत परत आलो बघा ती लोक. तुमच्या बासरीच्या आवाजाने आम्ही सगळं करतो आहे. अरे सवंगड्यांनो, भगवंतांनी दिलेल्या कलेला मी आदराने समजण्याचा प्रयत्न करतोय. हो, मग तुमची कला देवानं आम्हाला पण शिकवा. तुम्हाला येणार आहे का देवांची कला? थांबा थांबा, मी सर्वांना शिकवेल, पण मी जे सांगेल ते केल्यानंतरच. काय ते सांगा लवकर लवकर.
अरे सवंगड्यांना, तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या गोकुळचं नंदनवन व्हावं? हो वाटतं ना. गोकुळवासियांचा उद्धार करायचा असेल तर गोकुळातलं दही दूध गोकुळातच विक्री झालं पाहिजे. म्हणजे आपलं गोकुळ सुखी आणि समृद्धीने नांदेल. हो त्यासाठी आम्ही काय करायचं? कंस मामाच्या आज्ञेने गोकुळच्या गवळणी दही दूध मथुरेला विक्री करायला जातात. त्यांना अडवून मी जे तुम्हाला सांगितलंय ते त्यांना सांगायचं. जर नाही ऐकल्या मला हाक द्या. मी सदैव तुमच्या रक्षणासाठी उभा आहे. हो देवानो, जसं तुम्ही सांगितलं तसं आम्ही सांगतो. ठीक आहे, ताबे त्यांना देवा. ठीक आहे. नीट कामगिरी करा. मी येतो. हा देवानो. हो तुम्ही या. अरे वाकड्या बोबड्या, तुमचं काय चाललं होतं पाटील? अरे काय चाललं होतं पाटी? आता देव इथलं थांबतोय आणि हा पाठी मग माझ्या लाट मारतोय. मला असा मारला, असं पण पाठून मारला, तुडून मारीत 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 असा मारला ना मी. अरे पण वाकडे हा किती खोटा बोलतो. बघा, मी बघत ना तू लाटाच्या आता मी पडलो तो, आता बघितलं ते पडलो तो, आता बघटला बरोबर तेव्हाच पडलो. पण ते जाऊ दे, असा पडलो. पण ते जाऊ दे. आता दुसऱ्या देवाने आपल्याला काय कामगिरी माहिती आहे ना. माझ्या काय डोक्यात बसलंय माझ्यात ना, ह्याच्यात काय डोक्यात नसतं. पण तू मेला गाला थांबू तर तुला माहिती नाही. पाहिला का त्याला काय ना? अरे बघितलं तुमच्या बरोबर ये काय टाकायचं माहिती आहे काय? गोतूच्या ठेवलेली मटोली बाजायला जात आहेत. त्यांचा लट्टा पळपळीत करायचा. कावडी पर्यंत हा टावली चला चला मग जोडीवाले आले कसे नाही गेले कसे? त्याला लवकर यायला सांगत होतं, अजून आले नाही. कुठे रगाडले काय समजत नाही. हा मला आवाज मारून बघतो कुठे आहेत ते. अरे वाकड्या रे वाकड्या, कुठं आहेत? आवाज देत नाही. अरे वाकड्या रे वाकड्या, बाबू कुठं रे? तुझ्या आंबो काढायला गेला वाटतो तो. सुद्याची हाक कानात घुमली, धडधड वाढली काळजात. सुद्याची हाक कानात घुमली, धडधड वाढली काळजात. गाय सोडिल्या कुंजवनात, ओम गजला मारतोय जोरात. गाय सोडिल्या कुंजवनात, ओम गजला मारतोय जोरात. गजला मारतोय जोरात, ओम गजला मारतोय जोरात. गजला मारतोय जोरात, ओम गजला मारतोय जोरात.
झाला हाक मारलास ना तसा मी नरे काय दाखवता मला बोलता अरे तू हाक मारली का नाही तसा मी आंघोळी करीत होतो असा आलो धावत पळत आंघोळी करता सारे करता माहिती ना आंघोळी केली तू हाक मारली तशी गाडीवर होता लेंगा तोच घेऊन आले कोणी सांगायला तुला अरे तू हाक मारलं तसं मी काय बघितलं ना धावत आलास का आला सुट्टी ना तुझ्या आजाची पॅन्ट घातली त्या पंजाची घातली अरे बघ माझ्याच आजीची घेतली ना पॅन्ट नक्की तुझ्या आजीची घेतली अरे बाजूच्या आजीची घातली माझ्याच आजीची आहे तू कोणती आजीची बापाचीच नाही आजीचा मुलगा मोठा होता माझे लहान आहे तुला बाता येत नाही मी दाखवतो दे सुद्धा मला येत चांगला माझा तुम्ही कोणाची घालून आलो तुम्ही मी माझी घातले तुमची घातले हो ना तुम्ही नाही आज्याची घालून आलो या आजाची घातला नाही बघ ठीक आहे अरे आपल्याला कृष्णादेवानी कामगिरी सांगितली माहिती आहे ना तुम्हाला हा मग आता गवळणी येतील हो गवळणी येतील आता मी तुम्हाला येतील कुठून अरे ह्या डाबातून येतील इथलं राधा तिथलं नाही डुगीकडे तुम्हाला दिसते ना डाग दिसते ना ही बघा काली काली तिकडे काय चमकतंय सगळं समजलं काय चमकतंय आता आपण लपून बसूया त्याला चमकतंय ना ते टेक्नॉलॉज आहे टेक्नॉलॉज चांगलाच दिसतोय आज काहीतरी कार्यक्रम आपण लपून बसूया गवळणीचा टाइम वेळ झालेला आहे तेव्हा आपण लपून बसूया पुढे तुम्ही कुठं कसं लपून मी इथलं आता हळ बसतो दिसतो इथं लागताय आलोवर बसताय हा मग तुम्ही तुला जमणार आहे त्याच्यावर चढायला तू पण वर ये अरे थांब तुला जमणार मी इथं लपणार आहे मी लपणार
चालून चालून मला दमायला झालंय. मी बसते जरा. हो हो मावशी, आम्ही पण थोडी विश्रांती घेतो. आपण साऱ्या पोरींनी विश्रांती घेऊया. या मारल्यावरून कोणी काय म्हणजे हे पण मात्र पडली. माकला म्हणजे मला अरे माकला म्हणजे याला आबल याला काहीतरी काय झालं काय बोलली तुला काय भेटली ना दिसतंय. अरे ही पण बोगली आणि मी पण बोगला. अरे यांची भारी ना मजा. पलटतली ता पलटतला पण तोतली तोतली. आता कुठं मध्ये ऑप्शन तर तिथे बोलतोय मी तर बोलतो. असं त्याचं काय तुम्हाला आवड. कोपडे तुला काय जमणार हो बाजूला. मीच बघते काय रे मेल्या. काय ते पोरीला राहायचं काय देतो काय देतो हा अरे गप जरा आयशीला तू काय डोक्या पडलायस काय. याचा काय बापूस येऊन आपल्याला सांभाळणार नाही. अरे देव येऊन आपल्याला वाचून की. अरे ह्या मग आयशीला वरडला. अण्णांना पाहतीया अण्णांना पाहतीया अण्णांना पाहती. अरे आनंद होता कशाला मग. अण्णा मी आणलाय तुला काय वाटलं मग आम्ही ते मला म्हणून मी काय हे राहायचंय अण्णांना पाहतीया. अरे मेल्या बोलवा तुमच्या देवाला. देवाला आता बोलव ना. बोलवा लवकर नाही तर तुमचं काय खरं नाहीये. बोलव देवाला. मावशीला वाकडा आहेत ना तर वाकडा जरा नाही ते शाप वाकडा करून टाकी. सगळं पक्कान टाकी. मला काय या गौरवने ऐकत नाही. तुम्ही त्याचा काही समाचार घ्या त्यांचा. हो देवानं आम्हाला ऐकत नाही काय. म्हातारी तर अजिबात नाही ऐकत. सवंगड्यांना चिंता नका करू. मी आलोय ना, मी स्वतः त्यांची समजूत काढतो. हो देवानं तुम्ही त्याला कळत त्याला ही म्हातारी लय बोलते. ऐकत नाही. आम्ही येतो. ठीक आहे, तुम्ही या. राधे अशी इकडे ये ना. राधा कशाला मी आहे ना माझ्याशी बोला. मावशी, तुला असं वाटत नाही का आपल्या गोकुलचं नंदनवन व्हावं? मावशी काना बरोबर बोलत आहे. त्याला आपण थोडा हातभार लावूया. मला वाटलंच ही सटी सुद्धा पण तशीच बोलणार. करा काय करायचे ते मी जाते. अगं मावशी थांब. मावशी थांब. करा काय ते मला नाही थांबायचे मी जाते. काना तिला जाऊ दे. तिचा राग शांत झाला ना की येईल ती परत. आम्ही असं ऐकलंय की तुमचे या पृथ्वीवर 7 अवतार आहेत. हो सख्यांनो, 7 बाळं मारली गेली आणि भगवंताच्या कृपेने 8वा कृष्ण तुमच्या समोर उभा आहे. गाना मग तुमच्या जन्मीला सांगता मला ऐकायचे आहेत.
ठीक आहे ऐका मग. नाना जन्म रूपे माझी ओळखून घे, जीवनाची कहाणी जाणून घे. नाना जन्म रूपे माझी ओळखून घे, जीवनाची कहाणी जाणून घे. पांडुरंगाच्या रूपात देह साकार विठ्ठलाचा
जाणून घे जीवनाची कहाणी जाणून घे या विशाल मथुरा नगरीचा राजा मी कंस माझ्यासारखा शक्तिशाली शूरवीर कधी झाला नाही आणि होणारही नाही. अहंकार अरे अहंकार हा तर माझ्या रक्तातच रुजलेला आहे. माझ्याशी जो वाईट करेल त्याला सजा म्हणजे जिंदगी मौत. माझ्या पुढे वर मान काढून माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही. पण काळचा काळा कृष्ण माझा वैरी. पण हा काळचा काळा कृष्ण माझा वैरी. कोण येत आहे तो काळा काळा कृष्ण तर नाही ना. कृष्ण कधीही ये मामा तुझी वाट पाहतच आहे. कृष्ण मामा तुझा शत्रू तुझ्या समोर उभा आहे. कोण? कृष्ण तो हे माझ्या समोर. वाह 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 काय स्वलक्षण आहे. वाह 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 सैतानाचं नाव काढताच सैतान हजर. वाह अरे कर्दनकान राक्षसी वृत्तीचा दानवा गोरगरीब जनतेचे छळ करतोस. त्यांचे शाप तुला चांगले मरण येऊ देणार नाही. अरे एवढा चिमुकला जीव आणि या राजाला या कंसाला तू आव्हान देतोस. याची मुळे काढूनच तुझ्यासारख्या पापी जन्माचा अंत होणार आहे. माझा अंत होणार आहे. या कंसाचा अंत होणार आहे. कृष्ण मग पाहूयाच कोण कोणाचा अंत करतो ते.